चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अखिल ब्रह्मांडाचं नायक शाश्वत वैभवाचा स्वामी आशुतोष भगवान शिवगुरूच्या चरणाला वंदन करो। जगदाचे जगद्गुरु पंचाचार्य संत शिरोमणी महाराज स्वामी आसिक भगवान सिद्धेश्वर ज्यांच्या पावन पुण्य स्मरण दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी हा संपूर्ण पंचदिवसीय परमरहस्य पारायणाचा कार्यक्रम संपन्न होतोय। अशा लिंगैक्य काशीनाथ शिवाचार्य स्वामीजी यांचं 21व यांचं 23व पुण्यस्मरण म्हणजे पुढच्या वर्षी 2 तपपूर्ती यांच्या 23व्या पुण्यस्मरण दिनाच्या निमित्त आपल्याला सदैव मार्गदर्शन करत असलेले सिद्धेश्वर मठ संस्थानचे वर्तमान मठाधिपती आत्मीय षटस्थल ब्रह्म शिवानंद शिवाचार्य स्वामीजी यांना वंदन करून या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्या माहेश्वराणी मंत्र सेवा पारायणाच्या माध्यमातून ज्यांनी पारायणाची सेवा विशेष रूपाने आपले भाऊजीचे शिवाजी पवार महाराज यांनी सुद्धा वेगवेगळ्या स्थानातील भजनी मंडळांना या ठिकाणी निमंत्रित करून अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी 5 दिवसांचा संपन्न झाला। खऱ्या अर्थानं पारायण याची आवश्यकता काय आहे? आजपर्यंत आपण अनेक पारायण केली, आपल्याला आपल्या स्वतःची ओळख होण्यासाठीचा हा प्रयत्न आहे। पारायण म्हणजे मार्ग, परम आयनम स पारायणम। आयन याचा अर्थ जसं उत्तरायण आणि दक्षिणायन आहे, म्हणजे सूर्य ज्यावेळेला दक्षिणेकडून जातो त्यावेळेला दक्षिणायन सुरू होतं। सूर्य ज्यावेळेला मकर राशीमध्ये म्हणजे मकर संक्रांतीचा काळ साधारण 15 जानेवारी मकर राशीमध्ये सूर्य प्रवेश करतो आणि त्यावेळेला जो उत्तरायणाचा प्रारंभ होतो। पण या 2 आयनांपेक्षा श्रेष्ठ मार्ग, या 2 मार्गांपेक्षा श्रेष्ठ मार्ग सांगितला परम मार्ग। परम याचा अर्थ श्रेष्ठ। पारायण हा श्रेष्ठ मार्ग का आहे? कारण हे पारायण करता करता काही अनुभूती यायला लागतात। पण आता फक्त जर आपण वर्ण वाचता फक्त जर बोट फिरवत राहिलो तर आपल्या मूलाधारावरती आघात होत नाही आणि मूलाधारातली कुंडलिनी सहस्त्र आधाराकडे प्रवेश करत नाही। सुरुवातीच्या काही अध्यायांमध्ये तुम्ही षडचक्र भेदनाचा विधी ऐकला असेल। फक्त नमः शिवाय हा मंत्र ओंकारासहित ज्यावेळेला जप करतो त्यावेळेला कुंडलिनी शक्ती सजग व्हायला सुरुवात होते आणि या जीवाला शिवत्व येण्याचा विधी सुरू होतो। महाराज आपल्याला सुंदर पद्धतीने सांगत होते। भगवतपाद रेणुकाचार्यांनी सिद्धांत शिखामणीमध्ये हाच विषय सांगितला। चंद्रकांते यथा तोयम सूर्यकांते यथा नरः बीजे यथांकुर सिद्धा तथा माने शिवस्थिता। चंद्रकांत मण्यामध्ये पाणी आहे। चंद्रकांते यथा तोयम, तोयम म्हणजे पाणी। चंद्रकांत मण्यामध्ये पाणी आहे म्हणजे चंद्रकांत मणी जर अग्नीत टाकला तर अग्नी सुद्धा विझवण्याचं सामर्थ्य चंद्रकांत मण्यामध्ये असतं।
तर तो पेट घ्यायला लागतो. म्हणजे सूर्यकांत मनामध्ये जसा अग्नी आहे, बीजामध्ये जसं अंकुर आहे. ज्या बिया आपण पाहतो त्याच्यामध्ये एखाद्याला विचारलं की या बियांमध्ये अंकुर कुठे आहे, तर आपण म्हणतो हे असं अंकुर दिसणार नाही, त्याला जमिनीमध्ये घालावं लागेल, त्याच्यावरती माती घालावी लागेल, त्याला पाणी घालावं लागेल, त्याला खत घालावं लागेल आणि मग काही दिवसांमध्ये त्यातून अंकुर निर्माण झालेला आपल्याला बघायला मिळेल. चंद्रकांते यथा तोयम सूर्यकांते यथा नला बीजे यथांकुर सिद्धा तथा आत्मानी शिव सिद्धा. तसाच तुमच्या हृदयात शिव आहे. शिव आहे म्हणून आपण बोलू शकतो, शिव आहे म्हणून आपण ऐकू शकतो, शिव आहे म्हणून आपण पाहू शकतो. म्हणजे जी जी क्रिया होत आहे तो आहे म्हणून होती आहे. तो एकदा निघून गेला की या शिवाचं काय होतं, म्हणजे त्याला आपण तो बोलू शकत नाही, पाहू शकत नाही, ऐकू शकत नाही. म्हणजे त्या शिवाला शक्तीनं विलग केलं आणि त्या शक्तीनं विलग केल्यामुळे जो विकार होता, जी शक्ती होती ती समाप्त झाली आणि शव उरलेला आहे. आपण कधीतरी आपण स्वतः विचार केला पाहिजे की बोलायला लावणारी शक्ती कोण आहे. आपण तोंड बोलतात, ती शक्ती कुठून येते. कान ऐकतात, पण ऐकणारा कोण आहे. कधीतरी आपण हा विचार केला पाहिजे की कान ऐकतात, कान श्रवण करत आहेत, पण नेमकं हे कान साधन आहे, पण ऐकणार कोण आहे. याचा ज्या वेळेला आपण विचार करायला लागतो त्यावेळेला आपण सूक्ष्माकडे वाटचाल करतो. आणि देव ही अशी शक्ती आहे की ती अनुभवावी लागते. काही गोष्टी अनुभवल्याशिवाय आपल्याला कळत नाही. जसं साखरेची गोडी तोंडानं सांगा म्हणलं, एखादा आंधळा व्यक्ती आहे आणि त्याला विचारलं अरे साखर म्हणजे काय आहे, ज्यानं साखर खाल्लेली आहे त्याला विचारलं साखर म्हणजे काय, तो म्हणतो साखर म्हणजे गोड असते, साखर म्हणजे ती थोडीशी पांढरी पांढरी असते, छोटे छोटे चौकोनी असते. असं वेगवेगळ्या उपाधीने जरी त्या आंधळ्या व्यक्तीला तो सांगायला लागला की साखर म्हणजे अशी असते, साखर म्हणजे गोड असते, तो म्हणतो तरीही साखर कशी असते. त्यावेळेला तो ज्यानं साखर खाल्लेली आहे तो म्हणतो ही साखर हातात घे आणि खा. ज्याचा अनुभव होतोय ते म्हणजे गोडी, ती म्हणजे साखर. साखरेचा म्हणजे हा लौकिक विचार आहे. साखरेची गोडी जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर साखर खावी लागते. तसं देव जर समजून घ्यायचा असेल तर त्याच्या दिशेने वाटचाल करावी लागते. त्याच करता तो मिळतो. तो देव एका दिवसात नाही मिळत. आणि वीरक्षेम धर्म एवढा पवित्र आहे, एवढा पावन आहे. अन्य संप्रदाय देव अत्र तत्र इतरत्र परत्र आहे सांगतात. वीरशैव संप्रदाय सांगतो देव तुमच्यात आहे, देव तुमच्यात आहे, देव इतरत्र नाही. गुरु याचा अर्थ काय आहे की तुमच्या गुप्त रूपाची जाणीव जो करून देतो तो गुरु. गुरु फक्त तुम्हाला एक मार्ग दाखवण्याचं काम करतात आणि त्या मार्गाने चालण्याचं काम आपलं आहे. गुप्त रूपानं जसं म्हणतात काही लोक आता गुरु पौर्णिमा आली म्हणतात गुरुला दक्षिणा द्यायची, गुरु दक्षिणा द्यायची आहे. गुरु दक्षिणा म्हणजे काय, पैसे द्यायचे का, वस्तू द्यायची का. गुरु दक्षिणा याचा अर्थ गुरूंनी दाखवलेल्या मार्गाला दक्षपणे पाहण्याची क्रिया करणं म्हणजे गुरुदक्षिणा. आणि म्हणून त्या गुरु दक्षिणेची आवश्यकता आहे, ना की तुमच्या वस्तूंची आणि तुमच्या पैशाची आवश्यकता आहे. आणि म्हणून परमरहस्य ग्रंथ आपल्याला आपल्या स्वत्वाची जाणीव करून देतो. मी कोण आहे. कधीतरी डोळे बंद करा आणि स्वतःला जाताना जो श्वास घेत आहात त्यावेळेला तुम्ही स्वतःला सांगा मी शरीर नाही. श्वास बाहेर सोडता त्यावेळेला तुम्ही स्वतःला सांगा मी मनही नाही, मी शरीर नाही, मी मन नाही, पण मी कोण आहे. शिवोहम शिवोहम शिवोहम. कधीतरी 5 मिनिटं तुम्ही एवढी क्रिया केली तर तुम्हाला हलकं हलकं वाटायला लागतं.
की डोळे बंद केले आणि श्वास घेताना म्हटलं मी शरीर नाही, सोडताना म्हटलं मी मन नाही. कुठलीही कसरत करायची नाही, प्राणायाम करायचा नाहीये, नॉर्मल जसा श्वास येतोय जातोय तेवढंच. मी शरीर नाही, मी मन नाही, मी शरीर नाही, मी मन नाही. ही जड भावना करता 5 मिनिटानंतर तुम्हाला दैवी अनुभूती येते. तुम्हाला काहीतरी वेगळ्या फिलिंग्स येतात, एक वेगळी ऊर्जा, एक वेगळी स्पंदन तुम्हाला बघायला मिळतात. ती परमेश्वराच्या दृष्टीची वाटचाल आहे. तो एक छोटासा अंश आहे, सुरुवात आहे. आणि ती सुरुवात जसं ही पारायण एक साधन आहे, जशी ध्यान एक साधन आहे, भजन एक साधन आहे, कीर्तन एक साधन आहे, तसं पारायण ही सुद्धा एक प्रकारची साधन आहे. पण अलीकडच्या काळामध्ये आपण म्हणतो एक तरी गोवी अनुभवावी म्हणतो. आपण आता एवढं जेवढं पारायण केलं, एक तरी गोवी. तुम्ही कोणी प्रश्न केला का महाराजांना की महाराज ही गोवी काय आहे? मला समजलंच नाही. केलं का कोणी? महाराजांनी सांगितलं काढा पहिला अध्याय, काढला पहिला अध्याय, वाचा पहिला अध्याय, वाचला पहिला अध्याय. पण एक तरी प्रश्न पडला का? कारण ग्रंथांचा पहिला विचार आहे पठण कशासाठी करायचं, पारायण कशासाठी करायचं? जिज्ञासा निर्माण करायचं. पारायण कशासाठी करतो? कारण जो व्यक्ती वाचन करतो त्याला प्रश्न पडतात. प्रश्न पडल्यानंतर त्या प्रश्नाच्या उत्तराच्या दिशेची वाटचाल सुरू होणं, याला शास्त्राच्या भाषेत सांगितलं जिज्ञासा. आणि आपली जिज्ञासा निर्माण झाली पाहिजे, त्याच्यासाठी करायचं. आता तुम्हाला जिज्ञासा नाही, कारण तुम्ही सगळे संसारात लिप्त आहात. कारण म्हणत माऊलींचा अभंग आहे, परमार्थ हे लेकुराच्या गोष्टी तेथे व्हावा पोटी आणता. परमार्थ हा काही सामान्य नाही आहे की बाबा चला घेतलं, ग्रंथ घेतला, वाचला, झाला, देव मिळाला. ते फोटोसाठी ठीक आहे, पण प्रत्यक्ष फोटो म्हणजे तुम्ही दिसत आहात पारायण करताय, खरंच तुम्ही पारायण करतात का? किती वर्ष झाली पारायण करताय? किती वर्ष झाली आम्ही पारायण करत आहोत, तरी सुद्धा ग्रंथ कळला का? ग्रंथ नाही कळला. किंवा एक ओवी तरी कळली का? एक तरी ओवी. कधीतरी आपण स्वतःशी स्वतःच विचारलं पाहिजे. तुम्ही एकदा झोपा आणि झोपल्यानंतर स्वतःला प्रश्न करा, मी कोण आहे, मी कोण आहे? हू आय एम, मी कोण आहे, मैं कोण हूं. ज्यावेळेला तुम्ही स्वतःला प्रश्न करता त्यावेळेला माझा स्वतःचा अनुभव आहे, त्यावेळेला एक ध्यानाची क्रिया आहे, मैं कोण हूं नावाचं ध्यान आहे. झोपल्यानंतर 2 श्वासातलं अंतर सुद्धा कव्हर झालं पाहिजे. एवढ्या वेळ स्पीड मध्ये विचारायचं मी कोण आहे, 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 मी कोण. सारखं सारखं विचारलं की शरीर व्हायब्रेट व्हायला लागतं, शरीर स्पंदित व्हायला लागतं. एक ठराविक मर्यादा येते, त्याचं स्पंदन थांबतं आणि त्यावेळेला जी शांत अनुभूती होते, जी चैतन्याची अनुभूती होते, तो ते आपण आहोत, तोच आत्मा आहे. आत्मा आत्मा आपल्याला सांगितलं जातं. बघा, एक जिवंत शरीर आहे आणि एक मृत शरीर आहे, दोघेही झोपले. आपण यातलं मृत कोणतं आहे आणि जिवंत कोणतं आहे कसं ओळखणार? काहीच कळत नाही. मृत आणि जिवंत दोन्ही ठेवलेले आहेत. आपण सामान्य नियम काय सांगतो? ज्याचा श्वास सुरू आहे ते जिवंत आहे आणि ज्याचा श्वास नाही मृत आहे. सामान्य नियम जरा श्वास आहे. पण काही साधू 150, 200, 300 वर्षे आज सुद्धा हिमालयामध्ये तपश्चर्या करत आहेत. त्यांचा श्वास सुरू आहे की बंद आहे काही कळत नाही. म्हणजे तोही तर्क तिथं उपयोगाचा होत नाही. याचा अर्थ सूक्ष्म दृष्टीने स्वतःकडे पाहण्याची क्रिया. आज्ञा चक्रात ज्या वेळेला तुम्ही आपली डोळे खेचून धरता, तशाला ध्यानाच्या जवळजवळ 150 प्रकारचे ध्यान आहे. बरेच प्रकार ध्यानाच्या माध्यमातून आम्ही करत असल्यामुळे डोळे आपण एकदम खेचून धरले आणि भ्रूमध्यावर पाहिलं की बिंदू प्रकाश आपल्याला अनुभवायला येतो. त्याला जवळजवळ 21 दिवसांचा कालावधी आहे. 21 दिवस ज्यावेळेला तुम्ही डोळे खेचून धरता आणि भ्रूमध्यावर पाहण्याची, तुम्ही स्वतः काय म्हणायचं नाही की इथं दुर्गेची मूर्ती, इथं गणपतीची
तुम्हाला तिथं जो शुद्ध प्रकाश, जो स्फटिक प्रकाश, इथली दृष्टी स्फटिक प्रकाशाची आहे. मूलाधार हे लाल रंगाचा प्रकाश त्या ठिकाणी सांगितला जातो. आणि म्हणून ज्या वेळेला आपण अशा पद्धतीच्या क्रिया करतो त्यावेळेला आपल्याला आपलं आत्मस्वरूप, आपल्याला आपलं स्वतःचं स्वरूप, आणि म्हणून देवाकडे जाण्यासाठी देव होऊन देवाशी भजिते म्हणतात. शिवम भूत्वा शिवम यजेत. देवाला देव होऊन भजावे म्हणून तर आपण शैव संप्रदायामध्ये, वीरशैव संप्रदायामध्ये जे अलंकार देवाला वाहतात तेच अलंकार स्वतःलाही आहे. जसं भस्म देवाला लावतो, स्वतःलाही लावायचं, रुद्राक्ष स्वतःलाही धारण, देवालाही धारण आहे. जे जे अलंकार, अक्षता, गंध देवाला वाहिले की आपण आपल्याला लावून घेतो. म्हणजे देवाला जे जे अलंकार वाहिले जातात, कारण हे इष्टलिंग म्हणजे कुठल्याही प्रकारची मूर्ती नाही आहे. इष्टलिंग म्हणजे कुठल्याही प्रकारची वेगळी साधना नाहीये. इष्टलिंग म्हणजे तुमच्या आत्म्याचं सूक्ष्म रूप आहे. म्हणजे त्या इष्टलिंगाच्या माध्यमातून ज्यावेळी तुम्ही त्राटक योग करता त्यावेळेला त्या त्राटक योगाच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या आत्मप्रकाशाची जाणीव होते. आणि म्हणून गुरु महाराजांनी सांगितलेल्या पद्धतीनं ज्या वेळेला तुम्ही ते करता त्याच वेळेला तुम्हाला त्याचा अनुभव येतो. एक दृष्टांत देऊन वाणीला विराम करणार आहे. कारण महाराज तुम्ही मगाशी म्हटलात की माझ्या मेसेजचा टोन छोटा आहे आणि आमचा व्यवस्थित म्हणजे टोन नसला तरी मला कळतं. आणि बाळगातली लोक फार हुशार आहेत. 12 वाजले की बरोबर इथं येणार बोलायची गरज नाही. आणि म्हणून त्यांच्याही, कारण महाप्रसाद घेणं हे सुद्धा वाईट नाही आहे. प्रसादी घ्यायलाच पाहिजे. पारायण कोणीतरी करणार, प्रसाद कोणीतरी करणार. मी काल एका ठिकाणी पाहिलं, रात्री भजन सुरू होतं. चहा कोणासाठी होता? चहा कोणासाठी होता? भजन करणाऱ्यांचा. पण पहिला जग कोणी दिला? म्हणजे भजन करणाऱ्यांना कधी महत्व आहे? ऐकणारे असतील तर ऐकणारे पण पाहिजेतच. आणि म्हणून पहिल्यांदा श्रोत्यांची सेवा, पहिली श्रोत्यांची सेवा झाली. तसं प्रसादाने लोक पाहिजेतच आपल्याला. आणि म्हणून एक छोटासा दृष्टांत. एका गुरूंकडे एक शिष्य गेल्यानंतर तो म्हणू लागला की महाराज मला ज्ञानाची प्राप्ती हवी आहे. ज्ञान प्राप्तीसाठी मला काहीतरी सांगा. त्यावेळेला तो शिष्य सुद्धा साधारण नव्हता. म्हणजे आमचे शास्त्री लोक सुद्धा केवढ्या केवढ्या मोठ्या पदव्या लावतात. महामहोपाध्याय, अजून माहेश्वर शास्त्री. मी कधी कधी म्हणतो यानुसार अर्थ जरी विचारला तरी, अर्थ जरी मला सांगितलं तरी त्या पदव्या सफल झाल्या. तर असा तो विद्वान शिष्य महाराजांकडे गेला आणि महाराजांना म्हणू लागला मला ज्ञान हवंय. ज्ञान हवंय म्हटल्यानंतर महाराज म्हणू लागले की मी ऐकलंय की तू खूप शास्त्रांचं अध्ययन केलेलं आहेस, तुला शास्त्र सगळं कंठस्थ आहे. असं म्हटल्यानंतर गुरु महाराज त्याला म्हणू लागले एक काम कर, जेवढं शास्त्र तुला कंठस्थ आहे तेवढं सगळं शास्त्र लिहून काढ. मग तो गेला आणि मग जेवढं काय आपल्याला येत होतं ते सगळं लिहू लागला. 1 वर्ष पर्यंत तो लिहित होता. जवळजवळ 1000-1500 पानांचं एक पुस्तक तयार झालं आणि महाराजांकडे घेऊन आला. महाराजजी हे मला जेवढं काही येत आहे ते सगळं मी लिहून आणलं. ते म्हणले एवढं सगळं लिहून आणलं हे मी वाचणार कधी? याच्यापेक्षा एकदा संक्षिप्त करून आण. आता फक्त मी तुझ्यासाठी थांबलोय, नाहीतर माझी जायची वेळ आलेली आहे. तो गेला, 2-3 महिने थांबला आणि 200-300 पानांचं पुस्तक घेऊन आला. ते म्हणाले हे सुद्धा खूप आहे. तो परत गेला आणि अजून 50 पेजेस तो घेऊन आला. ते म्हणाले हे सुद्धा खूप आहे, याला सुद्धा सूक्त रूपाने घेऊन ये. आता मी जाणारच आहे, फक्त तुला ज्ञान देऊन जायचं आहे. आणि 1 पेज घेऊन आला सूक्त रूपाने. ते म्हणाले हे सुद्धा खूप आहे, तू अजून ह्याचा संक्षेप करणार. तो गेला आणि बाहेर
कोरं पेज घेतलं आणि गुरु महाराजांच्या हातात दिलं आणि गुरु महाराजांना म्हणू लागला, आता तुम्हीच मला सांगा. त्यावेळी गुरु महाराज म्हणले, आता शिष्य बनण्याच्या योग्य झाला. आणि म्हणून गुरुकडे जर जायचं असेल, गुरुकडे जर जायचं असेल तर विनम्र होऊन जा, रिक्त होऊन जा. रिक्त झालेल्या खावीत काहीही भरता येतं, मधही भरता येतो, दूधही भरता येतं. जर अगोदर काहीतरी भरलेलं असेल तर त्यात भरायला फार कठीण काम आहे. आणि म्हणून गुरुकडे ज्याच्या वेळेला तुम्ही जाता, काही लोकांना सवय असते की नको त्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं. नाही का, मठात आलो, चांगलं काय आहे बघायच्या ऐवजी हा कचराच इथं आहे, ती धूळच तिथं पडलेली आहे, ते डबेच वरती ठेवलेले, अशा पद्धतीचा विचार होतो. म्हणजे जे घ्यायचं आहे, जे घेण्याच्या योग्य आहे त्याच्याकडे लक्ष न देता आपण जे घेऊ नये त्याच्याकडे पाहतो. तर माणसाची दृष्टीच अशी आहे. महाराजांनी मगाशी सांगितलं की हा हात आणि हा हात, बरोबर आहे. आता एवढंच नाही तर तुम्हाला हात कधीपासून आला? जेव्हा जन्माला आला तेव्हापासून. तुम्हाला तुमच्या हाताची ओळख आहे का? आहे का? आपल्या हाताला बोट किती आहे? त्या 5 बोटांना कांडे किती आहे? पेर किती आहे? हात तुमच्याबरोबरच असतो ना? किती आहे? आपल्या बरोबर एवढे वर्ष झाली हात आहे, तरी या हाताला कांडे किती आहे ते परत हात बघावा लागतो किती आहे. म्हणजे दिसणाऱ्या हाताची पेर कांड आपल्याला एवढे वर्ष सोबत असून आपल्याला माहिती नाही. आणि आपण विचार कशाचा करतोय? जो दिसतच नाही आहे त्याचा विचार करू, आपल्या गुप्त रूपाचा विचार करतोय. आणि म्हणून जर गुप्त रूपाची ओळख जर करून घ्यायची असेल तर गुरुच्या सानिध्यात जाऊन गुरुमुखातून शिवपंचाक्षरी मंत्राचं श्रवण केलं आणि त्या श्रवणाच्या माध्यमातून त्याच आपण पुनश्चरण करू लागलो, जप करू लागलो, त्याच वेळेला हळूहळू आपली प्रगती होते. आणि त्यालाच सिद्धांतामध्ये षटस्तर सिद्धांत सांगितला. बहुजन्म हृदय पुण्य प्रक्षिणे पाप पंजरे शुद्धांत कर्मोदेही पिंड शब्दे म्हणते. महाराज तुम्ही हरिभक्त पारायण संप्रदायामध्ये जाऊन जे कीर्तन केलं त्या कीर्तनाच्या पुण्याईचा परिणाम तुम्हाला शिवभक्ती प्राप्त होतीये. ही सामान्य गोष्ट नाही आहे. अनेक हरिकीर्तन करणारे काही लिंगायत संप्रदायातील लोक आपल्याकडून दीक्षा घेतलेल्या आहेत, कीर्तनकार आहेत. एक ब्राह्मण समाजाचे आपल्या महाराजांकडून दीक्षा घेतलेली व्यक्ती आहे जे कीर्तन करत होते. याचा अर्थ काय आहे की अनेक जन्म आपले केल्यानंतर, अनेक जन्मांतरीच्या नंतर आपल्याला शिव कुळामध्ये जन्म मिळतो. आता आपल्याला तो जन्म मिळाला पण कळालेला नाहीये आणि म्हणूनच आपण कशी ऐरगैर वागतो, खाऊ नये ते खातो, पिऊ नये ते पितो. याचं कारण आहे आपल्याला त्या जन्माची किंमत कळालेली नाही. जाता जाता मी एवढंच सांगणार आहे, शरीर फार मूल्यवान आहे. शरीर फार मूल्यवान आहे. तुम्हाला वाटतं की हे साधारण आहे, पण एक गोष्ट सांगतो. एका गावामध्ये, एका नगरामध्ये एका राजानं फरमान काढलं की मला कावळा हवाय. कावळा हवाय म्हटल्यानंतर प्रत्येक जण शोधाशोध करू लागला. एक अंधाऱ्या व्यक्तीला समजलं की राजाला कावळा हवाय, जर राजाला कावळा दिला तर योग्य बक्षीस मिळणार. आणि दुसऱ्या दिवशी प्रत्येक जण म्हणू लागलं की मला कावळा सापडला पाहिजे, मला सापडला पाहिजे. एक अंधारा व्यक्ती नदीच्या पात्रावरती गेला, मनामध्ये इच्छा होती कावळा प्राप्त व्हावा. पाण्यामध्ये अर्घ्य दिलं आणि हर हर गंगे केलं. बरोबर हातामध्ये एक कावळा येऊन पडला. त्याला आश्चर्य वाटलं. मी मनामध्ये इच्छा केली आणि हातात कावळा आला. त्याला वाटलं हर हर गंगे केलं, गंगेला अर्घ्य दिलं आणि हात वर केले की कावळा हातामध्ये येतो. तो एक मिळालेला कावळा बंगल्यामध्ये ठेवला आणि मनामध्ये विचार आला, जर देवाला अर्घ्य दिलं आणि हर हर गंगे केलं आणि कावळा मिळत असेल तर आपण एक नाही, आपण एका बंगल्यात एक, दुसऱ्या बंगल्यात एक, असे 2 घेऊन जायचे. आणि म्हणून त्याला पुन्हा अर्घ्य दिलं आणि हर हर गंगे केलं. दुसरा कावळा काय मिळाला नाही, पण मिळालेला होता तो सुद्धा निघून गेला. आपल्या सगळ्यांची अवस्था अशीच आहे. आपल्याला वाटतं जरा पुढे गेल्यावर परमार्थ करू. लोकांना काय वाटतं, जरा पोरं मोठी झाली की परमार्थ करू, पोरगा मोठा झाला की तुम्हाला जरा नोकरी लागली तर परमार्थ करू, ते झाले की मग त्याचं लग्न झाले की मग निवांत सून आली की आपण निवांतच. नाही का, बरेच जण आमच्या यात्रेच्या निमित्तानं म्हणतात, महाराज काय सांगू तुम्हाला, मला पारायण करायचं
आणि म्हणून हे संपण्याच्या अगोदर परमार्थ केला पाहिजे, चांगलं काम केलं पाहिजे, सात्विक कर्म केलं पाहिजे. आणि सात्विक कर्म करण्यासाठी ते आहे ना की तुम्हाला तंबाखू आणि बिड्या आणि वेगळ्या कार्य करण्याची किंवा मिश्री लावण्याची गरज आहे. आता काही लोकांना स्ट्रोक मिळण्यासाठी म्हणतात लावतात काय म्हणजे काय सांगता येते काय म्हणतील लोक. म्हणजे अशा पद्धतीनं या देहाला कचरा कोंडी न बनवता हे परमेश्वराचं प्रतिरूप आहे. जसं आरशात पाहिल्यानंतर आपल्याला आपलं प्रतिरूप दिसतं तसं आपण परमेश्वराचं प्रतिरूप आहोत. ती भावना ज्या वेळेला आपल्याला निर्माण होते त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाचं सार्थक होतं. आज लिंगैक्य काशीनाथ शिवाचार्य महाराजांची 23वी पुण्यतिथी. महाराज पुढच्या वर्षी 2 तपपूर्ती आहे आणि त्याच्या पुढच्या वर्षी रौप्य महोत्सवी वर्ष आहे. तर तुम्ही सगळे बाळवा ग्रामवासीय आणि वीर लिंगायत समाज लिंगायत बांधव सगळेजण महाराजांना अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपण सहकार्य करत असतात. आपले पवार महाराज सुद्धा आणि गावातल्या अनेकांनी अन्नदान. आज तर आपले शिवपूजे जितेंद्र शिवपूजे यांनी मिसळ पावचं तुम्हाला जे उपहार दिला त्याचं कारण काय माहितीये का? असं कुठेही ते वाटणार नाही तुम्ही देवाचं काम करत आहात म्हणून ते आहे. म्हणजे तुम्ही इथं पठण करत आहात त्याचा प्रसाद म्हणून ते सगळं मिळतंय. तर पुढच्या वर्षी आणखीन जास्त संख्येमध्ये आणि जास्तीत जास्त सहकार्याची भावना ठेवून आपण या कार्यामध्ये सम्मिलित व्हा अशी भावना व्यक्त करतो. आत्मीय शिवानंद शिवाचार्य महाराज मला वाटतं मठाला मठाधिपती होऊन सुद्धा 2 तप आता पूर्ण होण्याला जवळ आलेले आहेत. जे महाराजांची शिवैक्य होणं त्याच वेळेला महाराजांचा नंतर झालेला पठाधिकार आता 22 वर्षे महाराजांना पूर्ण झालेले आहे. महाराजांची वाटचाल सुद्धा 2 तप पूर्तीकडे आहे. तर आता शेष उरलेली मठाची कामं सुद्धा आपण 2 तप पूर्तीच्या अगोदर आपल्याला पूर्ण व्हावी अशी आपण सगळ्यांनी या ठिकाणी भावना व्यक्त करूया. सिद्धेश्वरांना आणि लिंगैक्य सद्गुरू काशीनाथ शिवाचार्यांनी तसा आशीर्वाद द्यावा, जगद्गुरू पंचाचार्यांचा आशीर्वाद मिळावा आणि जो आपला ईशान्य कोपरा बांधकामाचा राहिलेला आहे तो सुद्धा महाराजांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली लवकरात लवकर पूर्ण व्हावा आणि त्याच्या दिशेनं आपण सगळ्यांनी वाटचाल करावी अशी भावना व्यक्त करतो. जाता सर्वांनी आपण दीड सेवा आहोत. तर आपली इष्टलिंग धारणा इष्टलिंग आराधना ही नित्य व्हायला पाहिजे. तरच तुम्हाला तुमच्या जगण्याचा विवेक तुमच्या जगण्याची सार्थकता तुम्हाला कळणार आहे आणि ती सार्थकता कळावी अशी दयागत पार्वती परमेश्वरानं तुम्हाला सगळ्यांना सद्बुद्धी सदशक्ती द्यावी अशी भावना व्यक्त करून आपण सर्वांनी गुरुपौर्णिमा आणि महाराजांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं गुणातीत आणि रूपातीत असलेले हे गुरुतत्व हे गुरुतत्वाची आपल्याला ओळख व्हावी आणि आपल्या गुप्त रूपाची सुद्धा ओळख व्हावी याच्यासाठी एक परमरहस्य पारायण पंचदिवसीय आपण अत्यंत चांगल्या पद्धतीनं केलं. परमरहस्य ग्रंथ हा अतिशय पवित्र आणि प्रासादिक ग्रंथ आहे. तुम्ही 17व्या अध्यायात वाचलं की ज्या ज्या इच्छा ठेवून तुम्ही ग्रंथाचं पारायण करता कारण प्रासादिक वाणीतून आलेला ग्रंथ म्हणजे प्रासादिक ग्रंथ. आणि प्रसादी काय असतो याचं विवेचन तुम्ही काही अध्यायामध्ये 13व्या 9व्या 1ल्या 3ऱ्या अध्यायामध्ये प्रसादिक तत्व काय आहे याच्याबद्दलचं चिंतन वाचलेलं आहे. तर हा प्रसादिक ग्रंथ आहे आणि म्हणून संकल्प करून 2-3 पारायण 5 पारायण वगैरे करण्याचा संकल्प करून जी जी भावना तुम्ही मनामध्ये आणाल ती भावना तुमची पूर्ण होईल आणि ती भावना तुमची पूर्ण व्हावी अशी मनोमन भावना व्यक्त करून तुम्हा सगळ्यांना पारायण केलेल्या सर्वांना स्वामीजींचा आशीर्वाद व्यक्त करून या ठिकाणी लिंगैक्य सद्गुरू काशीनाथ शिवाचार्य महाराज आत्मीय शिवानंद शिवाचार्य महाराज यांच्या चरणी सेवा समर्पित करून मानलेला एक विराम करतो. ओम शांती शांती शांती.